सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला आत्मविश्वासाबाबत आपण खूप जास्त साशंक होतो. बरोबर. आपल्यामध्ये न्यूनगंड मनामध्ये निर्माण होतो. जसं तुम्ही म्हणालात, की आपला आवडता ड्रेस आपल्याला राइट. घालता न येणं, नाही येणार. हे दुःख करेक्ट. काहीतरी वेगळं आहे किंवा अगदी मोबाईल आपल्याला आपण स्क्रोल करतो आणि एखाद दुसरी ॲक्ट्रेस खूप छान सुडोल बांध्याची दिसली, की "अरे यार, किती छान आहे." छान आहे. मग त्यानंतर मनामध्ये जी गोष्ट निर्माण होते, करेक्ट. हे कितपत म्हणजे हे वास्तव आहे? तुमच्याकडे असे पेशंट येत असतील, नेमकं याकडे तुम्ही कसं बघता? आणि यालाच जोडून मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे, की सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खूप फॅड सध्या वेगवेगळ्या गोष्टींचं आहे. मग ते फॅट डाएट असेल किंवा इंजेक्शननी पटकन वजन कमी करणं असेल. करेक्ट. करेक्ट. हं, आता या सगळ्यामध्ये परत एकच, की आपल्या सगळ्यांमध्ये आजकाल पेशन्स खूप कमी झालेला आहे. राइट. त्यामुळे जेवढं लवकरात लवकर वजन कमी करता येईल, आम्हाला असं काहीतरी सांगा. हा हं, पेशंटचा मेन एक वाक्य असतं पहिले आल्या-आल्या. मग मी जेव्हा त्यांना सांगायला येते, की तुम्ही लाईफस्टाईल नीट करा, की तुम्ही हे असं करा. ते आमच्याकडून नाही होणार मॅडम. बरं. हां, मग तुम्ही हां, पटकन असं काहीतरी सांगा, हां. की माझं वजन एका महिन्यामध्ये मी काय एक 5 किलो कमी करू शकेन, हं, असं हं, मला हं. सांगा. अगदी एका महिन्यात 10 किलो कमी केलेली सुद्धा पेशंट आलेली होती. बरं. की लग्न आहे आता 2 महिन्यात आणि स्पेशली हा सगळा तरुण वर्ग, हां. की लग्न आहे 2 महिन्यात आणि मला लगेचच वजन कमी करायचं. हो. तर असं झटपट असं काही नसतं वजन कमी करण्यामध्ये. राइट. म्हणजे तुम्हाला पेशन्स ठेवूनच कमी करावा लागतो. त्याला शॉर्टकट काहीही नाही. हं, आणि जे आपण सोशल मीडियावर बघतो ना, तर ते पूर्णपणे चित्र वेगळं असतं आणि ते आपल्याला दाखवलं खूप वेगळं जातं. हं. जशी रील आणि रिअल हां, की लाईफमध्ये जशी रील डिफरन्स आणि आहे. रिअल लाईफमध्ये, की त्याच्या मागचं तुम्हाला माहिती आहे का, की त्यांनी किती महिने ती मेहनत घेतली आहे? हं, हे आपल्याला माहितीच नाही. अरे, आपण बघतो ना, किती छान आहे ना ह्याची फिगर. हं. म्हणजे 40शी मध्ये आहे तरी सुद्धा वाटत नाही असं, की 40-50 वर्षाचे पण किती छान दिसतात आणि किती छान फिगर आहे. त्याच्या मागची त्यांची किती वर्षांची मेहनत आहे, हे आपण बघतच नाही आहोत. आणि एखाद दुसऱ्या याने जर का आता इंजेक्शन घेऊन वजन कमी करायचं, हा हं. ट्रेंड खूप जास्त आलाय. बरोबर, बरोबर. नक्कीच जेव्हा तुम्ही शॉर्टकट वापरता, हं. तेव्हा त्याचे कुठे ना कुठेतरी साइड इफेक्ट्स भरपूर असतात. खरं आहे. म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे, की हं, जिथे हं. तुम्हाला शॉर्टकट दिसला, त्या गोष्टीचे साइड इफेक्ट आहेत हे समजून जा. बरोबर. मग त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होणार. जसं मध्ये निघालं होतं ना, की हर्बल हे घेऊन तुम्ही वजन कमी करा राइट. किंवा आपण कुठल्याही कशाचंही नाव न घेता प्रोटीन हे घ्या आणि वजन कमी करा. तर ते तुम्ही काय करता, की जेवणाच्या ऐवजी आपण ते घेतोय. म्हणजे व्हिच इज नॉट नॅचरल. हं, हे हं. यामधलं नॅचरल काही नाहीये. बरोबर. आणि हे तुम्ही किती दिवस घेणार आहात? तुम्ही इंजेक्शन्स किती घेणार आहात? त्याला लिमिटेशन्स आहेत. मग तुम्ही 3 महिने घेऊन हे बंद केलं, हे सोडलं, की तुमचं वेट बाउन्स बॅक होणार आहे आणि राइट, तेही दुप्पट वेगाने. राइट. सो जेवढं तुम्ही कमी वेळेमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतील ना, तेवढ्याच कमी वेळेमध्ये ते रिझल्ट बाउन्स बॅक होतात. हो. तुम्ही एका महिन्यात 10 किलो वजन कमी करू शकता. पण ते तुम्ही सोडलं, की पुढच्या महिन्यात तुमचं 15 किलो वजन वाढणार. ओके. सो म्हणून बेसिक त्याचा हे काय असतो, की तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. हं. एका महिन्यामध्ये 3 ते 4 किलो हा नॉर्मल वेट लॉस आहे. मग अच्छा. तुम्हाला जर 10 किलो कमी करायचं आहे, तुम्ही 3 महिन्याचा कालावधी ठेवा. बरोबर. मग ते वजन तुमचं सस्टेनेबल राहील, ते परत वाढणार नाही. राइट. म्हणजे आपल्याला असं करून चालणार नाही सेलिब्रिटीजसारखं, की एका पिक्चरसाठी वजन कमी केलंय, दुसऱ्या पिक्चरसाठी वाढवलंय. खरी गोष्ट असं आहे. नाही करू शकत. हो. सो ते खूप महत्वाचं आहे, की शॉर्टकट यामध्ये कुठलाही नाही. जगातलं असं कुठलंही औषध, इंजेक्शन नाही, की जे कमी वेळेमध्ये छान वजन कमी करतं आणि ते तुमचं कायम मेंटेन राहतं. खरं आहे. आणि मला असं वाटतं या जर गोष्टींचं लोकांना ज्ञान आलं, बरोबर. तर मग त्यांचा जो आत्मविश्वास ढासळणं किंवा आपण त्याच्यानी जे नक्कीच, स्ट्रेस घेतो, त्याही नक्कीच. गोष्टी बॅलन्स होणार आहेत. नक्कीच होणार, नक्कीच होणार. हं. कारण एकदा वजन वाढलं, की तुमचा कॉन्फिडन्स कमी होतोच. म्हणजे राइट, मी जसं मी राइट. सुरुवातीला म्हणाले, की हं, तुम्ही 4 चौघांमध्ये छान नाही दिसत आहात. हं, हं, हं. तुम्ही जर तुमचा फिगर छान आहे, हं. म्हणजे तुम्ही कुठेही आत्मविश्वासाने वावरू शकता बरोबर. 4 लोकांमध्ये. तर हे खूप महत्वाचं आहे, की ते परत सर्कल तुम्ही तोडणं गरजेचं आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं. राइट, आणि राइट. हे सगळं करण्यासाठी तुम्ही बॅलन्स डाएट, हं. रेग्युलर एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंजेस हे खूप महत्वाचे आहे. बरोबर. आता एक मुद्दा आधीच्या पण गोष्टीमधला आपला राहून गेला, ते म्हणजे एक घास 32 वेळा चावून खायचा. नक्कीच. हे आधीपासून आपल्याला सांगण्यात आलंय. बरोबर. पण आत्ताची जी बदलती जीवनशैली किंवा धकाधकीचं जीवन, सतत आपण पळत असतो, यामध्ये कुठे ना कुठेतरी ना आपण झटपट खाण्यावरती भर देतो. ह्याचा नक्की. पण म्हणजे या विचाराचा किंवा या मानसिकतेचा सुद्धा वजनावरती परिणाम नक्कीच, होतो. नक्कीच परिणाम होतो. कारण सुरुवातच आपण अशी केली ना, की जेवढं झटपट तेवढं तुम्हाला त्याचे साइड राइट. इफेक्ट्स भोगावे लागतात. हं. तर हे सुद्धा तसंच आहे, की अगदी एक घास 32 वेळा चावून खावा एवढा आपल्या सगळ्यांकडे वेळ नसतो कोणाकडे, हे अगदी बरोबर आहे. कारण आत्ताचं लाईफस्टाईलच असं आहे, की ते खूप धावतंय. हं.
आणि त्याच्यामध्ये आपण थांबू नाही शकत कुठेही. हम्म, हम्म. पण असं नाही की आपण आपल्या जेवणाला सुद्धा 10 मिनिटं देऊ शकत नाही, इतकंही बिझी कोणी नाही. राईट. म्हणजे जे आजकाल आपण बघतो की 5 मिनिटात पटापट कसं तरी उभं राहून जेवण संपवायचं. हम्म, हम्म. तर याच्यामुळे काय होतं की जे सायंटिफिक रिझन आहे याच्या मागचं, तुम्ही जेव्हा हळूहळू सावकाश चावून खाता, तुमचं फॅट स्टोरेज कमी होतं. राईट. तुम्ही जेवढं सावकाश व्यवस्थित खाता, एका जागी बसून, हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. राईट. कारण मी काम करतेय, मला 10 मिनिटाचाच ब्रेक आहे, मला आजच्या कामाचं सगळं हे पूर्ण करायचं आहे. हम्म. जे काही मला एक हे दिलेलं आहे त्यांनी अल्टिमेटम, टार्गेट की दिलंय. राईट. टार्गेट दिलेलं आहे, एवढ्यात काम पूर्ण करायचंय. हम्म. मी पटापट कसं तरी उभं राहून एक 4 घास खाते आणि माझा डबा संपवते. तर हे तुमचं जेवणच नाही झालंय. मग राईट. याचे तुम्ही कितीही खाल्लं तरी तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार आहे. तुम्हाला असं बरोबर. वाटणार की मी उपाशीच आहे. हम्म. कारण तुम्ही फास्ट खाल्लंय. आणि राईट. हेच जे तुम्ही 10 मिनिटं शांत बसून कितीही कमी क्वांटिटी खाल्लीत आणि एक घास अगदी 32 वेळा नाही, पण तरी सुद्धा व्यवस्थित चावून खाल्लात, तर तुम्हाला थोड्या पोर्शनमध्ये सुद्धा तुमचं पोट भरणार आहे. खरी गोष्ट आहे. आणि ही खूप छोटी टिप आहे, पण खूप महत्वाची आहे. हे नक्की करून बघा. खरी गोष्ट यामुळे आहे. असं वाटतं थोडंसं खाल्लं तरी माझं पोट छान भरलेलं आहे हम्म. आणि व्यवस्थित माझं सगळं चालू आहे. म्हणजे मी चालेल. कमी खाल्लंय, मी डाएट करते, असं काही वाटत नाही.